नमस्कार, मी देवा कुलकर्णी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या वतीनं आमचे मित्र आदरणीय राहुलदादा भोसले हे सुद्धा प्रभाग क्रमांक 1 मधून ओपनमधनं शिवसेनेच्या वतीने इच्छुक आहेत. तर आम्ही सगळे शिवसैनिक मिळून भरघोस मतानं या प्रभागात एक शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही सुद्धा पूर्ण जोमानं शिवसेनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, जे मुंबईमध्ये शिवसेनेची संघटना असतील तसेच या ठिकाणी मोरे वस्तीत सुद्धा अनेक वर्षापासून आहे आणि ती सर्व संघटना मिळून आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि आणणारच हा विश्वास या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचा आहे. मी हरिभाऊ लोकरे, शिवसेना शाखा मोरे वस्ती चिखली. खरं तर मी 1984-85 सालापासून या परिसरात राहतो. इथं नागरी सुविधा तसं पाहिलं तर काहीच नाही. बिलकुल रोड तर बिलकुल नाही. गेल्या 7 वर्षात डांबरीकरण नाही. परत रस्त्याचं हे कुठलं ड्रेनेजची लाईन बरोबर नाही, ड्रेनेज तुंबलेले असते. पाण्याची सोय तर फार गैरसोय, दिवसाआड पाणी येतं. लाईटची सोय नाही, दिवसातून 2-3 वेळा लाईट जाते. असा हा परिसर मोरे वस्ती आणि खूप दाट लोकवस्ती असलेला परिसर खरं. आणि त्याच्यामुळं ना इथं नागरी सुविधा काहीच नाही. आणि आतापर्यंत जे होऊन गेलेले नगरसेवक आहेत त्यांनी बिलकुल काही सुधारणा केली नाही. फक्त नगरसेवक झाले, त्यांनी आपापले काय म्हणतात ना रोजीरोटी कमवली, बाकी काही केलं. नागरी सुविधा पाहिलं तर काही कुठल्या सुविधा मिळाल्या नाहीत इथं लोकांना. त्याच्यामुळं शिवसेनेच्या माध्यमातून गेली जवळजवळ आम्ही 25-30-35 वर्ष झालं काम करतो इथं. त्याच्यामुळं शिवसेनेचा नगरसेवक व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि आपले राहुलदादा भोसले आपल्या इथं प्रभागातून इच्छुक आहेत. कोरोना काळात त्यांनी खूप चांगलं काम केलंय. लोकांना धान्य वाटप असो किंवा दुष्काळात आम्ही पार लातूरपर्यंत लोकांना अन्नधान्याचं वाटप ट्रकनी केलेलं आहे. राहुल सर्जेराव भोसले यांच्या माध्यमातून खूप चांगली लोकांच्यासाठी आम्ही इथं कामं केलेली आहेत. सर्जेराव भोसले ते आता उपस्थित नाही आहेत, त्यांचे बंधू आहेत. आम्ही त्यांच्या सर्व मित्रपरिवार त्यांच्यासोबत आहोत. तर त्यांना आपण चांगल्या मताने निवडून द्यायचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्नशील आहोत आणि निवडून देणारच. यावेळेस राहुल सर्जेराव भोसले हे महापालिकेत निवडून जातील आणि लोकांचे प्रश्न जे आहेत ते चांगल्या प्रकारे सोडवतील अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी आनंदमध्ये शाखा प्रमुख मोरे वस्ती. आपण जर आता घ्या ही निवडणूक 2026 ही 8 वर्षानंतर निवडणूक लादली गेली. म्हणजे कमीत कमी 3 वर्ष ते 3.5 वर्ष ही निवडणूक अशीच लांबणीवर पडली. ह्याचा अर्थ असा होतो की विकास करायचा नाही आणि शेवटच्या क्षणाला असं करायचं की आम्ही विकास केला असा विकास दाखवून काही प्रमाणात इथं रस्ते डांबरीकरण असतील, गटाराचे काही कामं असतील ती सत्ताधाऱ्यांनी करून घेतली. पण जनतेला सगळं माहिती आहे की 8 वर्षात कोणताही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहिला नाही. कोणत्याही नागरिकाची समस्या असून द्या, काय प्रश्न असून द्या, ते सोडवले नाहीत. तर आता मी शिवसैनिकांनी ठाकरे गटांनी असं एक ठरवलं की आपण 4 उमेदवार द्यायचे. त्या वार्ड क्रमांक 1 मधून 4 उमेदवार द्यायचे. त्यामध्ये राहुल सर्जेराव भोसले आणि प्रवीण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल सध्या नाही आहे, उद्या येतील किंवा संध्याकाळी येतील. तर यांना दोन्ही उमेदवाराला की प्रचंड मतांनी विजयी करावे असे मी विनंती करतो. नमस्कार, मी विशाल सर्जेराव भोसले. या प्रभाग क्रमांक 1 मधनं आमचे मोठे बंधू राहुल सर्जेराव भोसले हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांचाच प्रचार आम्ही करत आहे. आपल्या प्रभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर रस्त्यांच्या समस्या, गटारांच्या समस्या या खूप आहेत. त्या आपल्याला सर्व सॉल्व करण्यासाठी आपला एक प्रतिनिधी जो महानगरपालिकेमध्ये पाहिजे, जे आमची इच्छा आहे की आमचा भाऊ जावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आपल्या सर्वांची आशीर्वादाची आणि मदतीची खूप गरज आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट बघितलं तर माझ्या सर्व मतदारांना एकच म्हणणं आहे की त्या 15 जानेवारीला आपले मतदान होणार आहे. तर त्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर कोणीही जाऊ नका. आपला मतदानाचा हक्क बजावा आणि मशालवरती जे पण उमेदवार उभे असतील, कोणी असेल, प्रवीण पाटील असतील, राहुल सर्जेराव भोसले असतील किंवा अन्य कोणी पण असेल, तर पूर्ण महानगरपालिकेमध्ये मशालवरती शिक्का मारून आपल्या महानगरपालिकेमध्ये भगवा भडकवायचं आपलं हेच उद्दिष्ट ठेवा आणि साध्य करूया. आपण सर्वांनी मिळून मशाल आपली जाणार आहे महानगरपालिकेमध्ये.